सोलापुरातील ITI महाविद्यालय मतदान केंद्रामध्ये मतदान प्रक्रिया अद्याप सुरूच झालेली नाहीये। ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे मागील अर्ध्या तासापासून मतदान सुरू झालेलं नाहीये। अद्याप या केंद्रावर एकही मतदान झालेलं नाहीये। निवडणूक कर्मचाऱ्यांकडून मशीन दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र सकाळी मतदानासाठी आलेले नागरिक हे ताटकळत उभे आहेत। सोलापुरात ITI महाविद्यालयामध्ये मतदान प्रक्रिया अद्यापपर्यंत सुरू झालेली नाहीये। खरं तर मशीनमध्ये काही तांत्रिक बिघाड झालेले आहेत आणि त्यामुळे मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे। अधिकची माहिती देतात प्रतिनिधी अनिकेत गायकवाड। अनिकेत, विक्रांत, नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर सोलापूरमधील जे ITI महाविद्यालय आहे त्या ठिकाणी जो मतदान केंद्र आहे त्यामधील एका बूथची जे आहे ते मतदान प्रक्रिया जी आहे ते अद्याप सुरू झाली नसल्याचं चित्र दिसते। कारण ईव्हीएम मध्ये जे आहे ते तांत्रिक बिघाड झाला आणि ज्यावेळेस मॉक मतदान झालं त्यानंतरनं जे मतदान प्रत्यक्ष मतदान जे आहे ते एकही मतदान न झाल्याचं चित्र दिसतंय। खरं तर नागरिकांनी जे आहे ते या मतदान केंद्रावर गर्दी केलेली आहे मतदान करण्यासाठी। अनेक लोकांची कामं असतात सकाळी आणि सकाळी मतदान करून जावं अशीच नागरिकांची मनोभावना असते आणि त्यानिमित्तानं आपण जर बघितलं गेलं तर सकाळपासून मतदानासाठी आलेले नागरिक जे आहेत ते ताटकळत उभा असल्याचं चित्र दिसतंय। दुसरीकडे निवडणूक कर्मचारी जे आहेत ते आता मशीन दुरुस्त करण्यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। मात्र ITI मधील जो या ठिकाणी एक बूथ मतदान केंद्र आहे त्यातील ईव्हीएम जे आहे ते आता बंद झाल्याचं चित्र दिसतंय। त्यामुळे आता हे कधी सुरू होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद अनिकेत दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।